तर आपण पाहू शकतोय ठाकरे सेना मनसेचा आज वचननामा जाहीर करण्यात येणार आहे। निवडणुकांसाठी रणनीती ठरलेली आहे। ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि सध्याची मोठी बातमी म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच गाडीतून प्रवास करतायत। ती दृश्य आपण थोड्याच वेळापूर्वी पाहिली। सध्या दादरच्या दिशेने हे दोन्ही ठाकरे बंधू रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघाल्याचं कळतंय। ती दृश्य आपण पाहिली आणि ठाकरे सेना आणि मनसेचा संयुक्त वचननामा जाहीर करण्यात येणार आहे। पत्रकार परिषद देखील संयुक्तरित्या पार पडणार आहे। अवघ्या राज्याचं लक्ष या वचननाम्याकडे लागलंय, कारण आजचा दिवस खरं तर ऐतिहासिक म्हणावा लागेल, कारण ठाकरे बंधू संयुक्त पत्रकार परिषद घेत मतदान करणाऱ्यांसाठी मतदारासाठी मोठे वचननामे जाहीर करणार आहेत। यामध्ये काय असेल हेच पाहणं महत्त्वाचं आहे, कारण मुंबईकरांचं या वचननाम्याकडे लक्ष लागलंय। शिवाजी पार्कातील आपण पाहू शकतो उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसेचा आज वचननामा जाहीर करण्यात येणार आहे। ही ताजी दृश्य आपण पाहू शकतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच गाडीतून प्रवास करतात। थोड्याच वेळात वचननाम्याचं प्रकाशन केलं जाईल। पण वाहनांचा ताफा पाहू शकतोय। उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघाल्याचं सध्या समजतंय। उद्धव ठाकरे शिवसेना भवनाकडे रवाना झालेले आहेत। पत्रकार परिषद सध्या पार पडणार आहे। थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वचननामा जाहीर करण्यात येणार आहे आणि त्याचसोबत राज ठाकरे स्वतः तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात दाखल होणार आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना काय असेल, त्याचसोबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय सूचना केल्या जात आहेत त्याकडेच अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। राजकारणातली आत्ताची मोठी अपडेट आपण पाहतोय। उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत। शिवसेना भवनाकडे जाण्याकरता ते रवाना झालेत। थोड्याच वेळात वचननाम्याचं प्रकाशन करण्यात येईल। या वचननाम्यात मुंबईकरांसाठी काय आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे। अवघ्या मुंबईकरांचं या वचननाम्याकडे लक्ष आहे। खरं तर ठाकरे बंधूंकडून भावनिक साथ घालण्यात आलेली आहे। थोड्या वेळापूर्वीच एक पोस्टर प्रकाशित करण्यात आलेला आहे। या पोस्टरच्या माध्यमातून देखील मुंबईकरांसाठी भावनिक साथ घालण्यात आलेली आहे। आपण ही दोन दृश्य पाहू शकतोय। पोस्टरचं दृश्य पाहू शकतोय। आमचं स्वप्न आमचा शब्द, अशा प्रकारे मुंबईकरांना ठाकरे बंधूंनी भावनिक साथ घातलेली आहे। त्यामुळे वचननाम्यात देखील काय आहे याकडेच राज्याचं लक्ष लागलेलं आहे। हा फोटो आपण पाहू शकतो। या पोस्टरमध्ये स्वतः राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे या तिघांचाही जुना फोटो जोडण्यात आलेला आहे आणि या पोस्टरच्या माध्यमातून मतदारांना भावनिक साथ घालण्यात आलेली आहे। ही दोन दृश्य तुम्ही पाहू शकताय। उद्धव ठाकरेंचा ताफा हा शिवसेना भवनाकडे रवाना झालेला आहे, तर दुसरीकडचं दृश्य तुम्ही पाहताय कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झालेली आहे। राज ठाकरे काय संबोधन, दुसरे दृश्य आहेत फडणवीसांचा रोड शो सध्या सुरू आहे। भाजपने देखील प्रचाराचा नारळ कालच फोडलेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारात उतरलेले आहे। चंद्रपुरात हे सगळे दृश्य आहेत। चंद्रपुरात देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो पार पडतोय। रोड शो दरम्यान मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची आणि चाहत्यांची गर्दी झालेली आपण पाहू शकतोय। या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, काय सांगाल, सध्या आज आता वचननामा जाहीर होणार आहे, दुसरीकडे भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन आणि रॅली काढण्यात आली। आज ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर होतो आणि ही तयारी आपण बघतोय। मागे सेना भवनच्या इथे आजचा हा जाहीरनामा होतोय। राज ठाकरे स्वतः उपस्थित असणार आहेत। मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा हा वचननामा, अशा आशयाखाली आजचा हा वचननामा असणार आहे। 15 मुद्द्यांसह आम्ही मुंबईकरांसाठी काय करणार आहोत याची माहिती राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे देणार आहेत। याशिवाय आपण बघतोय की राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर या सेना भवनात येणार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे देखील साऱ्यांचं लक्ष असणार आहे। हा आमचं स्वप्न आहे, आमचा शब्द आहे आणि आम्ही हा ठाकरेंचा शब्द आहे। हा मुंबईकरांसाठी आम्ही ठाकरेंकडून तुम्हाला शब्द देतो की आम्ही काय करणार आहोत, तर 100 युनिटपर्यंत वीज माफ करणार आहोत। शिक्षणासाठी आम्ही चांगल्या सोयी उपलब्ध करणार आहोत। बेस्ट प्रवास आहे तो देखील स्वस्त करणार आहोत। असे अनेक मुद्दे आहेत। याशिवाय स्वयंरोजगार असणार आहे। ज्या स्वयंपाक करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांची नोंदणी करून त्यांना देखील महिन्याला आम्ही 1,500 रुपये देऊ। अशा जी लाडकी बहीण योजना, महायुतीची जी लाडकी बहीण योजना आहे त्याला टक्कर देण्यासाठी ठाकरेंचा ही स्वाभिमान निधी
निधी ही योजना देखील ते आणणार आहेत, ज्यामध्ये महिलांना 1,500 रुपये देणार आहेत. अशा अनेक योजना आहेत, अनेक मुद्दे आहेत. या मुद्द्यांवरून मुंबईकरांना आम्ही काय देणार, पालिकेत सत्ता आल्यानंतर आम्ही काय देणार आहोत, त्याचा हा वचननामा, हा शिवशक्तीचा वचननामा म्हणून आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या ठिकाणी आज सेना भवनमध्ये दुपारी 1 वाजता त्यांचा हा वचननामा जाहीर करणार आहे. त्यामुळे या वचननाम्यात इतर आणखीन काय मुद्दे असणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण या संपूर्ण वचननाम्याची जबाबदारी ज्युनियर ठाकरे म्हणजे अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर होती. त्यांमध्ये मग संदीप देशपांडे असतील, साईनाथ दुर्गे असतील, हे देखील या समितीत होते. त्यांनी संपूर्ण हा वचननामा तयार केला आणि त्यानंतर शेवटची नजर म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल दीड तासाहून अधिक त्या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली. या सगळं संपूर्ण हा वचननामा तयार करावा लागला. त्यानंतर हा तयार केल्यानंतर आज हा वचननामा प्रकाशित होतोय. त्यामुळे आजच्या वचननाम्यात आणखीन काय वेगवेगळे मुद्दे असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.